पाहुणे आले. काय म्हणतो? मामाला काय म्हणतो? मामाला पाहुणे आला आपल्या घरात असं म्हणतो की नाही आपण. तसं त्या चित्रामध्ये की नाही एक पाहुणा आहे आणि तो पाहुणा आपल्याला ओळखायचा आहे. हा बघा आता काय हे चित्र कशाचं आहे? कोंबडी. सांगा मोठ्याने कशाचं चित्र आहे? हे चित्र कशाचं आहे? हे चित्र कशाचं आहे? आणि हे चित्र कशाचं आहे? बघा आता कोंबडी 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 आणि हा काय आहे? पोपट. मग आता ह्याच्यात पाहुणा कोण आहे? मोठे सांगा कोण आहे? कारण तिन्ही पण चित्र कोंबडीचे आहे आणि एकच चित्र पोपटाचं आहे. मग ह्याच्यात पाहुणा कोण आलाय? पोपट. आता दुसरं चित्र आहे बघा. हे काय आहे? मोठ्याने सांगा काय ते? हे काय? हे काय? हे काय? बघा हे केळी हे केळी हे केळी आणि हे द्राक्ष. आता यांच्यात पाहुणा कोण आहे सांगा बघूया. मोठ्याने सांगा पाहुणा कोण आहे? शाबास. आता हा काय? षटकोन. हा पंचकोन आणि हा षटकोन षटकोन. आता यांच्यात पाहुणा कोण आहे सांगा बघूया. नाही ना बाई षटकोन पाहुणा आहे. बघा हा पंचकोन हा पंचकोन हा पंचकोन आणि हा षटकोन. ह्याच्यात पाहुणा कोण आहे? कोण आहे? षटकोन. आता बघा मी डबे ठेवणार आहे. आता ही गुलाबी रंगाची डबी आहे. ही गुलाबी रंगाची डबी आहे आणि ही केसरी रंगाची डबी आहे. हा बघा गुलाबी डबी आणि केसरी रंगाची डबी. आता ह्याच्यात पाहुणा कोण आहे? केसरी. सांगा कोण आहे? केसरी. कारण ह्या दोन डबे गुलाबी आहेत आणि हा म्हणजे हा डबा एकच केसरी आहे. त्यामुळे ह्या दोघांच्यात पाहुणा कोण आहे? केसरी रंगाची डबी. आता बघा हा कोणता रंग आहे? चॉकलेटी. हा कोणता रंग आहे? चॉकलेटी रंगाची बाटली. चॉकलेटी रंगाची बाटली. ही कोणता रंग? हा कोणता रंग आहे? गुलाबी. ही गुलाबी रंगाची बाटली. आता ह्यात पाहुणा कोण आहे? गुलाबी रंगाची बाटली. बघा ही चॉकलेटी बाटली ही चॉकलेटी बाटली आणि ही गुलाबी बाटली. यांच्यात एकच बाटली गुलाबी रंगाची आहे. त्यामुळे पाहुणा कोण आहे? गुलाबी रंगाची बाटली. आता तुम्हाला मी देणार आहे सांगायचं तुम्ही पाहुणा कोण आहे.